87 ओल्ड एक आईस्क्रीम सोडा करून आहे. खूप छान आहे. म्हणजे जर तुम्ही या रूटला असाल. रिझन असं आहे की खूप डेंजर आहे भाई. आम्हाला दोघांची पण हवा टाईट झाली. रिसेंट एक व्हिडिओ आम्ही दिलेला एकाला बनवून आमच्या दोघांचा. बट असं आहे की ज्याच्यामुळे आमच्या दोघांचं पण पूर्ण माइंडसेट हल्लाय आणि कुठेतरी नेगेटिव्ह आम्ही जाऊ शकतो. पण पुढचे जे आमचे 1 वर्षाचं प्लॅनिंग होतं ना, तो पूर्ण आम्हाला खाली वाढलाय. म्हणजे आता काय शेअर करू तुमच्याशी. खूप बेकार सिच्युएशन आहे. बट स्वामींना सांगितलंय प्लीज या टायमाला थोडं करा सपोर्ट. कारण रडणार आम्ही त्या दिवशी. तो जर मुमेंट एवढं लवकर फेस करायला लागेल असं वाटलं नव्हतं. बट ऍक्च्युली खूप स्ट्रेस मध्ये होतो त्या गोष्टीमुळे. पण हा एक व्हिडिओ बघून असं एकदम माइंड एकदम पॉझिटिव्ह झाला एकदम. टिफिन मॅगी पॉइंट वाला राईट नाव दीज आर माय फेवरेट कपल इन द टाउन. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 42 मध्ये. बोल डे बोल लवकर. 42 धारावी. तर डे 42 आणि आम्ही अजून पण अलिबाग मध्येच आहे. काल आम्ही ॲक्च्युली प्लॅनिंग केलेलं की सकाळी आज 5लाच निघायचं. बट 4 वाजेपर्यंत मला सर्दीमुळे तर झोपत नाही लागली. मी असंच तडफडत होतो सर्दीने. 4:30ला हिने उठवलं की जाऊया 5 वाजायला आलं. तेव्हाच बोललो नको. का गाडी माझी अशी आहे ती स्कूटीसारखी असती तर टेन्शन नव्हतं. बट ती ऑलरेडी बॉडी पेन करत होतं. मग त्यामध्ये निघायचं आम्ही दोघांनी पण टाळलं की आपण निघू नंतरच. मग आता 8 वाजताचं प्लॅनिंग केलं आहे. आणि दृष्टीला सांगितलं बाकीचं जे पण सकाळचं काम आहे ते कर. आणि तुला जेवढं वेळ थांबता येईल तेवढं वेळ थांब आणि मग दुकान बंद करून जा. ती 12:30पर्यंत आहे. मग इव्हनिंगला तर आम्ही पोचूच. म्हणजे आम्ही आता नाश्ता वगैरे करू आणि 10-10:15पर्यंत निघायचं आहे. आणि मग 3 तास पकडा म्हणजे 1-2 वाजेपर्यंत आम्ही पोचतोय मुंबईमध्ये. सो मग त्याच्यानंतरला मग जी पण काही कामं असतील नसतील नाही तर रेस्ट करून 5 वाजता भेटू आपण शॉपवरती. सो आता आज बघू कसा काय दिवस जातोय. आता इथून खरंच 2 वाजता पोचतोय का अजून काय प्रॉब्लेम येतोय चुकतोय रूट जे पण असेल ब्लॉगमध्ये ते नक्कीच सांगू. भेटू आता पुढे. मस्तपैकी गरमागरम पोह्यानी सुरुवात. गरम ही आणि थंड वातावरण बघू शकता. असं वाटतं फार्ममध्ये आलो आम्ही. वा आणि असा व्ह्यू काय पाहिजे सकाळी. अजून रोज सकाळी इकडे करून मग शॉपवर यायला लागेल असं वाटतं. म्हणजे जरा फ्रेशनेस राहील की कधी पण उठलो तरी. बघा ना काय मुवमेंट असेल. अजून सकाळी लवकर उठलो तर मला वाटतं मी ही विंडो असा हा पॅच सोडणारच नाही. आणि जे माझे मित्र आहेत ते तर मचवून टाकतील सकाळी सकाळी. सो बरं वाटतं. आता एन्जॉय करतो आम्ही आमचं ब्रेकफास्ट. देन मग आपण बघू पुढे काय आहे अजून. ऑलमोस्ट आता 11:15 झाले ना म्हणून. 11:30 झाले आणि आमचं अजून 3 तासाचा रूट आहे. म्हणजे 11:30 ते 12:30 साडेबारा अडीच ते तुमच्यामध्ये पोचायचंच आहे काही घडून. कारण का 4:30 पर्यंत आपल्याला शॉपवर जायचंय. तर माझा आवाज किती क्लिअर येतोय तुम्हाला आयडिया नाही. जेवढं जोरात बोलता येते बोलतोय. आणि आता फक्त थांबून ब्लॉग शूट करा एवढा आपल्याकडे टाइम नाहीये. तो म्हणून जर अपडेट बघूया आता पुढे कसं जातं आहे. बऱ्याच गोष्टी तिकडे शॉपवर नव्हत्या. माझं एका भावाला सांगणार ठीक आहे. आता बघू पुढे आपला दिवस अजून कसा जातोय काय जातोय. काय नवीन शिकायला भेटते आजच्या दिवसात. काल एवढे कॉल आलेले तर आज कोण कस्टमर येत आहे की नाही बघायचे आता. तो भेटू आता पुढे बघू. जर कुठे थांबलोच आम्ही तर बाकीच्या गोष्टी तर काय थांबलो तर डायरेक्ट शॉपवर. जस्ट आम्ही आता मुंबईला चाललेलो ना तर एका ठिकाणी थांबलो. पळी गाव आहे तिकडे. आणि इकडे 87 ओल्ड एक आईस्क्रीम सोडा करून आहे. खूप छान आहे. म्हणजे जर तुम्ही या रूटला असाल पळी गाव लागेल ना जोशी वडेवालाचं दिसतं बाहेर पोस्टर लावलं आहे त्याच्या तिकडे आहे. सो एकदा ट्राय करायला काय हरकत नाही. चांगलं आहे. म्हणजे आईस्क्रीम सोडा आहे. त्याच्यामध्ये आईस्क्रीम नसतं बट जो फ्लेवर आहे ना तो असा रोज गोल्ड टाईप आहे आणि पियायला भारी लागतं. आणि आम्ही दुसरं काळा खट्टा ट्राय केला आणि हे आता पार्सल घेतलं आहे ऑरेंजवाला. ते आता रस्त्यामध्ये कुठे थांबलो तर मग पिऊ नाही तर घराजवळ जाऊन पिऊ. तो एक चांगला एक्सपिरियन्स आहे नक्की. हे बघा हे असं वाला आहे. हा थांबतील ना. हे बघा हे आहे ना जोशी वडेवाला आहे. जोशी वडेवाल्याच्या बरोबर बाजूलाच आहे. मस्त अशी जागा आहे गावात एकदम प्रॉपर. आणि इथे पुढे पळी गाव आहे.
म्हणजे हेच पळी गावामध्येच येतं, बट तिकडून असं आतमध्ये गेल्यावर ते तो असा एक रूट आहे. मस्ट ट्राय आहे जोशी वडेवाल्यांच्या इकडेच. आम्ही तिथे तर नाही गेलो, तिथे पण गेलो असतो, पण आता मजबूत खाल्लं आहे घरातनं निघताना पोहे. सो तिकडे नंतर काहीतरी जोशीवाल्यांकडे काहीतरी नंतर जाऊ, पण हे मस्त ट्राय केलं. सो मस्ट ट्राय आयटम आहे. सो आपण आता निघूया. जस्ट आम्ही पनूच्या घरी आलेलो. ऑलमोस्ट 11:30 वाजून गेलेत. आणि आता दृष्टीचा कॉल आला आहे की तिचं काम झालं आहे सगळं. तू परत आता शॉपवर चाललं आहे. आणि जसं दुपारी लास्ट जो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतरला शॉपवर पोचलो किंवा काय नाही, काहीच टाकलं नाही. त्याचं काहीतरी एक मोठं रिझन आहे. रिझन असं आहे की खूप डेंजर आहे भाई. आम्हाला दोघांची पण हवा टाईट झाली. काय आहे कसं आहे शॉर्टली सगळ्याच गोष्टी आता शेअर नाही करू शकत, बट काही ना काही थोडं सांगू. पहिला शॉपवर जातो, हे सगळं पाणी ठेवतो. मला लिटरली आत्ता लक्षात आलं की मी ब्लॉग चालूच नाही केल्या, म्हणजे डोक्यामध्ये सगळ्या त्याच गोष्टी चाललेल्या. आणि मी शॉपवर आज जास्त वेळ थांबलोच नव्हतो. मी त्याच सगळ्या गोष्टीमुळे बाहेरच होतो. मग आता शॉपवरती चाललो आहे आम्ही. सो मग पोचतो आणि मग बघू तिकडे किंवा प्रणालीच्या घराजवळ कुठेतरी ब्लॉग एंड करून थोडंफार शेअर करू. भेटू आता. आणि अजून एक खूप भारी मुमेंट, या सगळ्या टेन्शनच्या वरतून एक खूप भारी फिलिंग ती भेटली आहे. ती म्हणजे एक रिसेंट एक व्हिडिओ आम्ही दिलेला एकाला बनवून, आमच्या दोघांचा विश केलेला आम्ही ॲक्च्युली एकाला बड्डेचं. त्याचे रिॲक्शन व्हिडिओ आज आला आहे. आमच्यासाठी असं वाटतं एकदम वेगळंच मुमेंट आहे तो. दाखवतो तुम्हाला तो पण. तो आलोय परत तुमच्याशी गप्पा मारायला. आणि मगाशी जसं आम्ही बाईकवर असताना मला सडनली लक्षात आलं की आज काहीच ब्लॉग शूट नाही झालाय. जसं आम्ही बाहेरून अलिबागवरनं मुंबईत आलो, त्याच्यानंतरला घरी जाऊन मी जस्ट म्हणजे आंघोळ वगैरे केली आणि जेवायला बसणार तेवढ्यात सडनली मला हिचा कॉल आला, तन्मय व्हॉट्सअप चेक कर वगैरे. व्हॉट्सअप म्हटलं ठीक आहे बघतो. व्हॉट्सअपवर बघितलं तर एक नोटीस आलेली. आणि आता सर्वच गोष्टी नोटीसच्या शेअर नाही करू शकत अजून. कन्फर्म किंवा त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी अजून व्हायच्या बाकी आहेत. पुढचे 7 दिवस आमच्याकडे आहेत. 7 दिवसानंतरला मी आजची गोष्ट जी पण आहे ती रिव्हील करेन आणि तुम्हाला शेअर करेन. बट असं आहे की ज्याच्यामुळे आमच्या दोघांचं पण पूर्ण माइंडसेट हललाय आणि कुठेतरी नेगेटिव्ह आम्ही जाऊ शकतो, पण जाणार नाही आम्ही. तेवढं स्वतःला स्थिर केलंय. बट खूप वेगळा विषय आहे. म्हणजे जे पुढचे जे आमचे 1 वर्षाचं प्लॅनिंग होतं ना, तो पूर्ण आम्हाला खाली वाढलाय. म्हणजे आता काय शेअर करू तुमच्याशी. खूप बेकार सिच्युएशन आहे, बट ही सिच्युएशन आम्हाला ती फेस करायची आहे. आणि ही सिच्युएशन फेस केल्यानंतरचं जे असेल ते काय असेल, कसं असेल, हे सर्व आम्ही व्लॉगमध्ये क्लिअरली शो करू. तर ॲक्च्युली मी यासाठी प्रॉपर शेअर नाही करत आहे, कारण का अजून ते सगळ्या गोष्टी लिगल प्रोसेसमध्ये चालू आहेत. सो आपण सगळं डिस्क्लोज करणार आणि त्याचं थोडं उलटं निघालं तर मग ते बरोबर नाही वाटत. सो जेव्हा आम्हाला क्लिअरिफिकेशन मिळेल, सगळ्या गोष्टी होतील, जे पण असेल आपण अपडेट करू. बट स्वामींना सांगितलंय प्लीज या टायमाला थोडं करा सपोर्ट, कारण का यात आमचं काही लुकआउट नाही आहे. बट या सगळ्यामध्ये आम्ही जास्त पिसलोय आणि आमचं सगळ्यात मोठं नुकसान आहे. आमची पूर्ण वर्षभराची मेहनत वाया आहे. खरंच आहे वाया. म्हणजे किती पण कोण पण किती पण दिलासा दिला तरी पण रडणार आम्ही त्या दिवशी. तो जर मोमेंट कधी ना कधी तो फेस करायचा आहे, बट एवढं लवकर फेस करायला लागेल असं वाटलं नव्हतं. बट ते मोमेंट रडवणार आम्हाला. सो जाऊ दे. आता आमच्यामुळे कोणतरी इमोशनल झालंय ही गोष्ट शेअर करतो. हे तर आता या सगळे प्रॉब्लेम्स बिझनेसमध्ये येत राहणारच आणि ते आम्ही फेस करत राहू. खरं तर मी जेवलो पण नाहीये, असं म्हणजे सिच्युएशन आहे. जेवलो नाही त्यासाठी असं म्हणून जेवलो नाही की माझा भूक नाही आता मी जेवणार नाही, पण टाइमच नाही भेटला. मी त्यात सगळ्या गोंधळामध्ये फिरत होतो बाहेर वगैरे, सगळं चाललेलं हिनेच ॲक्च्युली दुकान मॅनेज केलं असेल आज. दृष्टी पण मध्ये मध्ये जाते घरी कारण ती याचं हेल्पिंग करते, बट ही तर पूर्णच आज करत होती कारण पप्पांना पण त्याच कामामुळे बाहेरमध्ये जावं लागलं. सो एक सिच्युएशन आज क्रिएट झालेली. बट या सगळ्यामध्ये मदगाशी म्हणजे याच्या आधी आम्ही जेव्हा ब्लॉग चालू केला ना, त्याच्या आधी मी इंस्टाग्राम जेव्हा ओपन केलं आणि मी जस्ट तिथे बसलेलो प्रणालीच्या घरी. आम्ही ऍक्च्युली खूप स्ट्रेसमध्ये होतो त्या गोष्टीमुळे, पण हा एक व्हिडिओ बघून असं एकदम माइंड एकदम पॉझिटिव्ह झाला एकदम. खूप बेकार स्ट्रेसमध्ये होतं. म्हणजे आम्ही नाही एक्सप्लेन करू शकत आता ती बाजू. आता तरी नाही करू शकत, खूप जास्त डिप्रेशन सारखाच विषय होता आम्हाला. बट सडनली 7 आणि दिवसामध्ये काही होऊ शकतं. हा, आणि प्रणाली घरी तिला घेऊन आलो, जेवायला बसली ती आणि मी तिला बोललो बनू हे बघ तू भाई
म्हणजे काय झालेलं आता तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगतो की एक वीक आधी आम्हाला एक मेसेज आला इंस्टाग्रामवरती. त्यांनी मयूर दगा आम्हाला मेसेज केला की माझी वाईफ तुमचे व्हिडिओज खूप आधीपासून बघते आणि तिला खूप जास्त आवडतात आणि तिने तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय बोलतात मोटिवेट होऊन, आता पूर्ण मेसेज माझ्या लक्षात नाही आहे, मी तुम्हाला मेसेज पाहिजे तर इथे टाकेल सुद्धा. म्हणजे त्यांनी सांगितलेलं की त्यांच्या वाईफचा 30 बर्थडे आहे आणि मग ते बोलतात की तिला सरप्राईज द्यायचे त्यांना, तर त्यांनी ऑलरेडी तिला 30 गिफ्ट घेतलेत. त्याच्यामधला सगळ्यात लास्टचं गिफ्ट होतं ते म्हणजे आमच्या दोघांचं तिला विश करणं होतं. म्हणजे त्यांचं प्लॅनिंग असं होतं की माहिती आहे ना, आपण बऱ्याच वेळा कोणता तरी आपला स्पेशल पर्सन असतो, त्याला पण काहीतरी गोष्ट आवडत असते, जसं कुठल्या तरी जागेवर जायला आवडत असतं, काहीतरी खायला आवडत असतं, कोणाला तरी भेटायला आवडत असतं. तसं तिचं होतं की तिला आम्हा दोघांना व्हिडिओ खूप आवडतात, तर आम्ही दोघं तिचे फेवरेट्स होतो. सो त्याचं म्हणणं येतो की तुम्ही जर तिला विश केला तर तिच्यासाठी ते खूप वेगळी खुशी असेल असं त्याला वाटतंय. सो त्याने आम्हाला रिक्वेस्ट केलेली, बट आम्हाला म्हणजे असं एक व्हिडिओ बनवून द्या पॉसिबल असेल तर, असं त्यांचा मेसेज होता. आम्हाला जेवढं इमोशनल तेव्हाच फील झालं की यार सिरियसली म्हणजे कोणाच्या तरी बड्डेला विश करणं आमच्याकडनं त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल असं एक्सपेक्टेड होतं यार. म्हणजे बट आम्ही केलं. आम्ही आय थिंक सो गेल्या सॅटर्डेला आम्ही तो व्हिडिओ बनवला आणि त्यांना पाठवला. काल त्यांचा बड्डे होता, काल त्यांनी त्यांना सरप्राईज दिलं. त्यांनी मेसेजमध्ये लिहिलंय, मोठा मेसेज आहे तो, पूर्ण आम्ही इथे दाखवतो. ज्यांनी आता आम्हाला रिप्लाय केला आणि त्यांनी सांगितलं अशा प्रकारे, मी शॉर्टली सांगतो की मी तिला एवढे सगळे गिफ्ट दिले, बट त्याच्याहून सगळ्यात मेन तिला जे आवडलं ते म्हणजे तुमच्या दोघांचं फक्त तो 1 मिनिटाचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आम्ही तिला विश केलंय आणि त्याच्यावरचे तिचे जे रिॲक्शन्स होते ते तुम्हीच आता पुढे व्हिडिओमध्ये बघा. त्यांनी जी आम्हाला क्लिप्स पाठवली, मी त्यांच्याकडनं परमिशन घेतली की ही व्हिडिओ मी टाकू का आणि हे शेअर करू का आमच्या ब्लॉगमध्ये, तर त्यांनी परमिशन दिली. सो म्हणून आपण हा व्हिडिओ इथे आता शो करतोय. सो बघा एकदा व्हिडिओ तुम्ही. प्रियांशी, आर यू रेडी? आपका 30th गिफ्ट ऑन स्क्रीन लाइव होने जा रहा है. आर यू रेडी? रेडी? टीपी मॅगी पॉइंट वाला आमच्या दोघांकडून तुम्हाला तुमच्या स्पेशल दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तसं तुम्ही जो बिझनेस चालू केलाय आणि त्यासाठी जसं मी हिला सपोर्ट करत आलोय, तर तुमचा हजबंड सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतोय आणि त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आज तुमच्यासाठी स्पेशली विश करायला. सो असा एक तुम्हाला पार्टनर भेटलाय, सो तुमचा नक्कीच भरभराट होईल बिझनेस मध्ये सुद्धा. असंच आजचा दिवस सुद्धा तुमच्यासाठी खूप स्पेशल जावा. तुम्हाला तुम्ही जो बिझनेस स्टार्ट केलाय त्याच्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. तुमचा बिझनेस असाच चांगला चालू दे, तुमच्या हार्डवर्कला फळ भेटू दे आणि लोक येतील, अप्रिशिएट करतील, काही काही निगेटिव्ह थॉट पण देतील, पण तुम्ही असंच हार्डवर्क करत राहा आणि पुढे जा. यस, पुन्हा एकदा तुम्हाला आमच्याकडनं 30व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू ब्रो, माझा फेवरेट है लोको. ब्रो मुझे बात कर, ये लोग साथ तू केलो बात करे. तो ऑन डिमांड वंस मोर हम ये वापस देख रहे हैं 30th गिफ्ट. कैसा लगा आपको गिफ्ट? बहुत मस्त है. मतलब राइट नाउ दीज आर माय फेवरेट कपल इन द टाउन and my favorite spot where I want to go, but on I-1 certainly because मोयो भी वेडनेसडे शॉप बंद है, नहीं लोगों की वेडनेसडे शॉप बंद है. लेट्स प्ले. Yeah. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रियांशी. आणि तसंच तुम्ही जो बिझनेस चालू केलाय आणि त्यासाठी जसं मी हिला 30व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. Cute है ना boy? I want to meet them यार. सो आय होप तुम्ही व्हिडिओ तो पूर्ण बघितला असेल. त्या मॅमच्या चेहऱ्यावरचं रिॲक्शन्स बघा भाई. मला माहिती नाही त्या इमोशनल झाल्यात की नाही, बट मला असं फील होतं की ते थोडं त्यांना असं जरा इमोशनल फिलिंग सारखं झालं. कारण आम्ही इमोशनल झालो. त्यांनी जे वर्ड्स बोलले ना की दोघं फेवरेट टाउन मधले त्यांचं फेवरेट कपल आहेत. इवन 1-2 गोष्टी आम्हाला आमच्याबद्दल त्यांनी सांगितल्या की त्यांना स्वतःला इकडे आमच्या इकडे यायचे, बट त्यांनी आम्हाला इन्स्पिरेशन होऊन फोमो करून ना, फोमो त्यांचा ब्रँड लॉन्च केलाय अंधेरीमध्ये. सो जर कोण अंधेरीमधून आमचे व्हिडिओज बघत असतील नक्की त्यांच्या शॉपला व्हिजिट करा. आणि आता मला ॲड्रेस वगैरे माहीत नाही आहे, बट जर फोमो करून टाका गुगलवरती, त्यांचं येईलच तुम्हाला आणि जावा नक्की. आम्हाला जर ते कधी भेटतील तर आम्ही स्वतः इमोशनल होऊ, कारण का
आमच्यासाठी कोणाबद्दल एवढं कनेक्शन असणं व्हिडिओ थ्रू खूप मोठी गोष्ट आहे. आता तो व्हिडिओ हिच्या घरात बसतानाच मला एकदम अंगावर काटा आला की यार आपल्याबद्दल एवढं कोण आपले फॅमिली मेंबर्स पण नसतील एवढं कधी विचार केला, बट कोणतरी अननोन पर्सन ज्यांना आम्ही कधी अजून भेटलो पण नाहीये, त्यांनी आमच्याबद्दल असे वर्ड्स बोललो आणि आमचं एक विश त्यांच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह वाईब आणत असेल तर काय हवंय. मी खरं सांगतो की याच्या आधी जो आमचा संध्याकाळ दुपारची गेली आहे ना, ते आमच्यासाठी खूप रोस्ट होती. म्हणजे काय सांगू आणि काय नको असं झालंय. बट त्या सगळ्या मुवमेंटमधनं स्वामींनी सांगितलं की तुम्हाला एक आधार म्हणून का नाही होईना हा व्हिडिओ आम्हाला आला, समोरून मेसेज आला. आम्ही विसरून गेलेलो त्यांना व्हिडिओ पाठवला ते पण या सगळ्यामध्ये आम्हीचं बाहेरचं शेड्यूल होतं, बिझनेसचं कामं वगैरे. आणि सडनली तो मेसेज बघून दिल गार्डन झालं आणि खूप बरं वाटलं. थँक्यू. मी तुम्हा दोघांना सांगतो की तुम्ही आम्हाला चान्स दिला तुमच्या बड्डेला विश करायला, कारण का असं कोणी सांगणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आय गेस सगळ्यांना कळत असेल की आपण आपल्या जसं मी हिचा बड्डे करताना खूप एक्सायटेड असतो की हिला काय आवडेल, म्हणजे एकदम क्रेझी. हिचा 25th बड्डेला पण मी खूप धमाल केलेली, सगळे फॅमिली मेंबर. मला असं वाटत होतं की माझ्याकडे जर अजून पैसा असेल तर मी अजून काहीतरी करेल हिच्यासाठी, असं सगळं असलं. तर तसं सगळं मुवमेंट्स आपण आपल्या खास व्यक्तीसाठी स्पेशल काहीतरी मुवमेंट करायचं ठरवतो आणि त्यामध्ये जर तुम्ही लोकांनी जर आम्हाला चूज केलं तर आमच्यासाठी खूप खरंच आज तुम्ही दोघांनी आम्हाला मोटिवेट केलं. तुमचा जो मेसेज होता त्याच्यामुळे आम्ही मोटिवेट झालो, नाहीतर आज रात्रीची झोप पण नशिबात नव्हती असं झालेलं माझं तर. बट ठीक आहे, आता हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, फेस करू. पुढच्या 6-7 दिवसात जे पण काय होईल आम्ही शेअर करू तुमच्यासोबत. डोंट नो, आम्हाला पण नाही माहिती आहे काय होणार आहे काय नाही होणार आहे. पण जे पण असेल आपण तुमच्यासोबत शेअर करू. ही जर्नी आपण थांबवणार नाही आहोत, जशी आहे तशी शेअर करणार आहोत. सो आता व्हिडिओ इथेच थांबवतो. मला भूक लागली आहे. भूक लागली आहे म्हणजे आता भूक मेलेली माझी, पण त्या व्हिडिओमुळे मला थोडा अजून दिलासा भेटलाय. तो थोडं काहीतरी खाऊन ठीक आहे. आता प्रॉब्लेम्स येणार, सो त्याच्यामुळे जेवणावर राग काढून मतलब नाहीये. सो आता जातो घरी आणि जेवतो आणि पुढची जर्नी आता उद्या तुम्हाला समजेलच, उद्याचा दिवस कसा जातोय काय जातोय. आजचा दिवस बाकी सेलिंगच्या बाबतीत खूप चांगला गेला. तंदूर पास्ता वगैरे खूप चांगल्यापैकी सेल झाले. सो असा होता. आम्ही पण संध्याकाळी शॉपवर पोहोचलो. आम्ही बरोबर 2-2:30 वाजता आम्ही घरी पोहोचलेलो. त्याच्यानंतर जो पॅच होता तो खूप बेकार होता. सो व्हिडिओ वगैरे काढायची काहीच इच्छा नव्हती. आत्ता पण जर हा मुवमेंट नसता ना तर मी जास्त व्हिडिओ खेचला नसता. मी सांगितलं असतं असं असं शॉपचं झालं आणि म्हणजे तंदूर पास्ता वगैरे गेला आणि सोडून दिलं असतं. बट एक आपल्याला चांगला कंटेंट भेटला, चांगली माणसं भेटली त्या जर्नीमध्ये. सो या सगळ्या चांगल्या माणसांमुळेच आपण करू काही ना काही करू, या सगळ्या प्रॉब्लेम्सच्या मध्ये बाहेर पडून करू, चांगलंच करू. स्वामी आहेत सोबत. जर आजपर्यंत त्यांनी इथपर्यंत आणलं त्याच्या पुढे पण ते घेऊन जातीलच. सो भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.